आमचे दत्तात्रय राहले सर यांच्या पुढाकारातून मागील काही वर्षापासून एक वेगळी चळवळ त्यांनी या सामाजिक कार्याच्या निमित्तानं उभी करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये असलेल्या उपेक्षित निराधार अशा विधवा असतील, परित्यक्ते असतील, अपंग असतील, या सर्वांना पुन्हा एक नवीन जीवनाची दिशा दाखवण्याच्या दृष्टीनं एक स्तुती असा उपक्रम, स्तुती असा पाऊल ते उचलत आहेत. आणि त्या निमित्तानं मागील काही दिवसामध्ये, वर्षामध्ये हजारो लोकांना, हजारो महिलांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. समाजामध्ये खऱ्या अर्थानं आज ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तीच गोष्ट आमचे दत्तात्रय राहले हे सातत्याने करत आहेत. आज शाहू फुले आंबेडकर यांचं नाव आपण नेहमी घेतो, परंतु शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आत्मसात व्हायला किती आहे याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याची आज सगळ्यांना जो बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला, ज्योतिबा फुलेंनी दिला, सावित्रीबाईंनी दिला, शाहू महाराजांनी दिला, सामाजिक एकतेचा दिला आणि सामाजिक काम करत असताना खऱ्या अर्थानं ज्यांचं समाजामध्ये कोणी नाही, ज्यांना शासन विचारत नाही, समाज विचारत नाही, ज्यांना जीवनाचा जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशा लोकांसाठी काम करणारे लोक समाजामध्ये फार कमी आहेत. आणि त्या कमी लोकांमध्ये दत्तात्रय राहणे एक आहे याचा आनंद आणि साथ अभिमान मला निश्चितपणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करावा वाटतो. आणि म्हणून आज मोठ्या संख्येनं 10-11 रुपये आज या ठिकाणी या सोहळ्याची आणि एक नवीन जगण्याचे उमेद त्याच्यामध्ये निर्माण करून एक चांगलं जीवन, समृद्ध जीवन असं जगण्यासाठी त्यांचे हेतूचे उपक्रम भविष्यामध्ये असा विश्वास सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि स्वतः प्रकारचा सामाजिक उपक्रम राबवत असतो, राजकारण असो, समाजकारण असो, त्याचा उद्देश शेवटी माणसाची सेवा करणं असते, समाजाची सेवा करणं असते. आणि तो उद्देश आमचे दत्तात्रय राहले ते चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या